आज गोल्ड ETF आणि सिल्वर ETF जे होते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग होती. तर बहुतेक जण म्हणताय की ही सेलिंग कशामुळे आली. तर हे बघा मित्रांनो, कालपासून गोल्ड आणि सिल्वरचे भाव आपल्याला खाली येताना दिसत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो असतो तो ETF वरती पडत असतो. आणि त्यामध्ये सिल्वर ETF जे आहे ते आपल्याला डेली वरती जाताना दिसायचे, म्हणजे त्यामध्ये जास्त डिमांड क्रिएट व्हायचं आणि त्यामुळे भाव आपल्याला वरती जाताना दिसायचे. आता जसे भाव वरती जात असतात तसे ते खाली पण येत असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये सप्लाय पण येत असतो. मग हा सप्लाय जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला ETFचे भाव खाली दिसत असतात. कारण की कोणतंही मार्केट घ्या तुम्ही, कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट किंवा आपलं इंडियन शेअर मार्केट, याच्यामध्ये जे काम चालतं ते सप्लाय डिमांडवरतीच चालतं. मग ज्या ठिकाणी सप्लाय जास्त असतो त्या ठिकाणी आपल्याला भाव नेहमी खाली दिसतात आणि त्यामध्ये जेव्हा डिमांड वाढत असतं तेव्हा आपल्याला भाव वरती जाताना दिसतात. हे सर्व काही सप्लाय डिमांडवरती असतं. त्यामध्ये आपलं काम काय असतं की आपलं जे प्रॉफिट मिळत असतात मार्केटमध्ये आपण योग्य वेळेवरती ते बुक करायचे असतात. जो लॉस होत असतो तो पण जास्त न घेता लिमिटेड रिस्क आपण ठेवायची असते आणि त्यामधून बाहेर पडायचं असतं.